आनंदाचा सोहळा आहे आणि महत्त्वाचा संस्कार आहे. लग्न म्हटलं की रिस्ट्रिक्शन आपल्या तुला नवऱ्याचा विचार करायला लागतो. एकदा विवाह झाला की ती जन्माभरची गाठ आहे. मोठ्या लोकांचा आपण विचार केला पाहिजे की या विधींचे संस्कार हे पहिल्यापासून व्हायला पाहिजे. विधी संस्कार आहे वगैरे हे बाजूलाच राहतं सगळं. तर मी मुलगा म्हणून आता मी माझ्या आईकडेच राहतो. त्या काय म्हणतायत बघूया आपण. तसेच स्वतंत्र कुटुंबाचे सुद्धा फायदे आणि तोटे. की मुळात भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, पण असं असेल तसं नेहमी. कसा संसार करावा हे खरं त्यातनं शिकवलं जातं किंवा संसारासाठी पैशांची बोल बिंदास, बोल 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 बिंदास, बोल बिंदास, बोल बिंदास, बोल बिंदास. आज आपण काय करणार आहोत बरं का, तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे. लग्न म्हणल्याबरोबर काय डोक्यात येतं तेवढं सांगायचं. शेवलेनी काय डोक्यात येतं? माझ्या तरी खरं म्हणजे कंपॅटिबिलिटी आहे. चांगली गोष्ट आहे. आणि एक लग्न एवढंच मी शब्द उच्चारतोय, काय डोक्यात येतं? बँड. हा हा हा. आणि एक खर्च आणि एक खरेदी. हा. आणि काय काय गोंगाट. गोंगाट. जेवणावळी. हा बरोबर. हा म्हणजे आता बघा, खरं म्हणजे त्यातल्या एवढ्या सगळ्या जमलेल्या लोकांच्यात एका मुलीच्या डोक्यात फक्त कॉम्पॅटिबिलिटी असा शब्द आला. हां, बाकीच्या सगळ्यांच्या दृष्टीने लग्न म्हणल्यानंतर तो जो काय समारंभ असतो त्या दिवसाचा जादूचा दिवस. म्हणजे मी स्वतः त्या प्रकारचा नाही, पण तुम्ही आत्ता माझ्याकडे लक्ष देऊ नका. मी आता एक मुद्दा म्हणून या आपल्या विवाह अभ्यास मंडळाचा एक खेळ तुम्हाला सांगणार आहे. हा वादविवादाचा खेळ आहे, त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो मी. लग्न समारंभ किती मोठा करायचा, म्हणजे शेजारचं नेहरू स्टेडियम घ्यायचं का घरच्या घरी करायचा, हा खरं म्हणजे ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे बरं का. माझं काही मत असो, माझ्याकडे लक्ष देऊ नका. पण ज्याने त्याने निदान स्पष्ट विचार करून वेळेवर आपल्याला काय खरोखर वाटतंय तपासावं, असं मात्र आपला उद्देश आहे. आता आपण त्याची व्याख्या ठरवूया, कारण वादविवादाचाच खेळ आहे. मी तुम्हाला साधं सोपं सांगतो की खूप मंडळी जेवायला बोलवणं, खूप लोकांना बोलवणं म्हणजे आपण त्याला मोठा समारंभ म्हणूया. आणि कमी लोकांना, घरच्याच लोकांना, अगदी मोजक्या लोकांना बोलवणं म्हणजे छोटा म्हणूया. आणि तरी छोटा आणि मोठा, जास्त आणि कमी याची व्याख्या जास्त स्पष्ट करतो, म्हणजे तुमच्यात जे दोन गट आहेत त्याच्यामध्ये वादविवाद एकदम सोपा होईल. मी आता असं म्हणतो की घरची लोक, सध्याचे जे कुटुंबाचा आकार असतो ना, घरची अगदी लोक म्हणजे 15 असं आपण म्हणूया. आणि तरी कोणाच्या डोक्यात 16 असले तर त्याने याच्या बाजूने बोलायचं वगैरे असं धरू नका. जास्त या गोष्टीचं रिप्रेझेंटेशन आहे. जास्त लोकांना बोलवायचं आहे लग्न समारंभाला, आणि त्याच्यावर खर्च करायचा आहे, गोंगाट करायचा आहे, जे आपण सगळं म्हणतो ना ते सगळं करायचं आहे. ह्या दोन बाजू आहेत बरं का. म्हणजे अगदी घरची लोक जमवायची आणि 15 लोकांच्यापेक्षा कमी लोकांच्यात लग्न समारंभ छोटासा घरी करायचा, अशी एक बाजू आहे, ती इकडे बसलेली आहे. समजलंय ना सगळं नेमकं आपण कशाचा वाद घालतो ते. आणि दुसरं म्हणजे नाही ह्या कारणांसाठी जास्त लोकांना बोलावणंच योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि खेळाचा साधा अगदी बरं असा की तुम्ही यांना वादविवादाने पटवून द्यायचं आहे की तुमचीच बाजू कशी खरी, आणि ह्या लोकांनी तुम्हाला पटवून द्यायचं आहे की कमी माणसं बोलवणं, एवढीच माणसं जेवायला घालणं कसं खरं, असा आपला खेळ आहे. काय सुरुवात करायची? विजयराव तुम्ही सुरुवात करा प्लीज. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा एक आनंदाचा सोहळा आहे आणि महत्त्वाचा संस्कार आहे. त्यामुळे बोलवल्यामुळे आनंद वाटेल असे सर्व नातेवाईक, मित्र, हितचिंतक यांना जरूर बोलवावं. आणि आत्ता आपण म्हणलं असं त्याच्यावर संख्येचं काही बंधन असायचं कारण नाही. फक्त त्याला 2 पथ्य मात्र पाळायची की आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही कार्यक्रम करायचा, खर्च करायचा तो ऐपतीप्रमाणे करायचा, कर्ज न काढता करायचा. आणि कालबाह्य आणि चुकीच्या रूढी हे करताना टाळायच्या. एवढी 2 बंधनं पाडून आपल्या ऐपतीप्रमाणे अगदी थाटात सुद्धा लग्न, ज्याची ऐपत असेल त्याप्रमाणे थाटात सुद्धा लग्न करायला काही हरकत नाही. संख्येचा काही त्याच्याशी संबंध येत नाही. खरं म्हणजे ही तर चुकीची रूढी आहे म्हणून हाच तर प्रश्न आहे ना. विजयराव ह्या पक्षात बसलेत पण त्यांच्या पत्नी मात्र विरुद्ध पक्षात आहेत बरं का. तर त्यांचं म्हणणं आपण ऐकूया आता. त्यांचं म्हणणं आहे की आपण प्रत्येकाने ऐपतीप्रमाणे खर्च करावा, पण मला असं वाटतं की ऐपतीप्रमाणे खर्च करायचं म्हणजे खूप प्रत्येकाने आपली कुवत अगदी जेवढी जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न केला जातो.
आणि मग अगदी मग ते डामडौल खूप खर्च करायचा, लोकांना अगदी असं दिपवून टाकायचं किंवा काय. यांच्याकडचं लग्न म्हणजे फारच थाटात झालं बरं का. म्हणजे असं 4 लोकांनी वाखाणलं पाहिजे की आजूबाजूला चर्चा झाली पाहिजे, अशा तऱ्हेची एक वृत्ती असते. तर ते मला वाटतं की असं काही होता कामा नये आणि कायम आहे त्यापेक्षा जास्त दाखवायचं, अशीच पद्धत. आणि मला वाटतं की लोक रूढींच्या नावाखाली आपला डामडौल किंवा ऐपत दाखवण्याचे एक्सक्युजेस अक्षरशः शोधत असतात. खरं तर आपला जो हिंदू विवाह विधी आहे त्याचं गाभा बघितला तर त्याच्यामध्ये हे देणं घेणं, पाय धुणं किंवा अमके दागिने द्या, अमक्या साड्या द्या असं कुठेही लिहिलेलं नाहीये. पण ही एक एक्सक्यूजच आहे आणि ते संपत्तीचं प्रदर्शनच असतं एका दिशेने. तर तसं न करता सुद्धा साधेपणाने आपले जवळचे नातेवाईक बोलवून मर्यादित ह्याच्यामध्ये लग्न करू शकतो. मला उलटा मुद्दा मांडायचा आहे की लोकांचा असा गैरसमज होतो की विधिवत लग्न म्हणजे खूप खर्चिक लग्न. तर तसं नाहीये. आपण विधिवत लग्न करून सुद्धा खूप आटोपशीर आणि कमी खर्चात ऐपतीप्रमाणे लग्न करू शकतो. आणि सध्याचे जे काही खर्चिक लग्न समारंभ आपण बघतो त्याच्यामध्ये हे एक्सक्युजेस आहेत. खरं तर मूळ गाभा बघितला तर त्याच्यामध्ये खर्चाचं कुठेही लिमिट किंवा असं सांगितलेलं नाहीये. हा खरं त्याच्यामधला मूळ मुद्दा चुकीच्या आहे. गोष्टी वाढत चालतात जास्त. अर्चना तू असं म्हणतेस पण प्रत्यक्षात असं खूप कमी जणांच्या बाबतीत होतं. म्हणजे जरी मुलं मुली जरी नोकऱ्या करत असले तरी केपेबल असले आर्थिकदृष्ट्या तरी बरेचदा पेरेंट्स कर्ज काढतात आणि लग्नासाठी खास कर्ज काढतात आणि मग ते काही असो म्हणजे घेतलेली जागा असो, सोनं. तर असं जे सगळं गहाण टाकणं किंवा कर्ज काढणं हे कितपत योग्य आहे. कारण असं सगळं केल्यानंतर वर्षानुवर्ष लग्न झालेल्या मुलांना या कर्जांची झळ भोगायला लागतं आणि मग त्यातनंच मानसिक ताणतणाव आणि शारीरिक व्याधीने सुरुवात होते. तर हे खूप कमी जणांच्या बाबतीत होतं आणि असं व्हायला नको. मुख्य म्हणजे बरं का, पालक अशा तऱ्हेने खर्च करतात की जणू काही 5 लाख खर्च केले तर 5 पट सुख मिळणार संबंध आयुष्यात, 10 लाख केले तर 10 पट मिळणार, 15 लाख केले तर 15 पट मिळणार, अशा हेरेरीने खर्च करतात लोक. ही त्यातली आम्हाला खूप पंचायत वाटते. बोल बिंदास. लग्न आणि त्यावेळेस होणाऱ्या खर्चांबाबतीत एक व्यावहारिक बाजू पण आहे. थोडे ऐकायला विचित्र वाटेल तुम्हाला या की यामुळे अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चालना मिळते आणि सर्व म्हणजे रोजगार वाढतो. आणि तुम्ही जर बारकाईने बघितलं तर हा जो काही लग्नात पैसे खर्च होतात ते तळागाळापर्यंत पोहोचतात. ही व्यावहारिक बाजू आहे. मी तुम्हाला ही विचित्र वाटेल कारण तुम्ही जास्त तात्विक चर्चा करणारी मंडळी आहात. काय राव हे असं काय ऐकून घेता तुम्ही? काय समाज तसं काय स्मगलिंगनी पण केवढा मोठा धंदा मिळतो लोकांना. काय समाजाला मदत करण्याचा फक्त काही हा एकच मार्ग आहे का? सामाजिक बांधिलकीचे मान्याचे इतर कितीतरी मार्ग होऊ शकतात. आणि जे लोक कर्ज काढून लग्न करतात किंवा ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून लग्न करतात ते त्यांना मदत करतात पण मग स्वतः नुकसान करून घेत असतात. त्यामुळे ही कशी काय मग सामाजिक मदत होऊ शकते? असं आहे, तुम्ही त्याच्यासाठी लग्न ह्या इंडस्ट्री म्हणून बघायला पाहिजे. त्याहीपेक्षा वंदनाताई पण जिथे पोचायला पाहिजे तिथे पैसे पोचत नाहीतच बरं का. तेही जाऊ देत. मी म्हणते त्याच्यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा मी सांगते. बऱ्याचशा घरामध्येच म्हणजे जे लग्न करणारे मुलगा किंवा मुलगी असतात त्यांनाच शिक्षणासाठी म्हणा किंवा काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायला म्हणा किंवा संसारासाठी पैशांची गरज असते. पण घरचं त्या गोष्टीला पैसे न देता नाही आम्हाला लग्न थाटात करायचंय आणि अतिशय निरर्थक गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातो. त्यापेक्षा त्यांना पैसे द्या, त्यांना हवे तसा योग्य मार्गाने वापरूयात ना. आय थिंक दॅट्स द बेस्ट ऑप्शन. माणसं घरं बांधतात पण पडदे लावायला पैसे उरत नाही, तसं आहे हे. असलं काय ऐकून घेऊ नका, पटत नसलं तर. नाही, हे सगळं बैठकीत ठरतं पण बैठकीत खरं नवरा नवरीला किंवा मुला मुलीला स्थानच नसतं. तर कदाचित अशी पण पिढी असू शकेल आजची की जे स्वतःचा लग्नाचा खर्च स्वतः उचलू शकतील. तर हे या मताला स्थान दिलं पाहिजे बैठकीत किंवा मुला मुलींना प्रत्यक्ष बोलण्याची संधी दिली पाहिजे. यात अशा बैठकींच्या आत आणखीन लोक असतात ते म्हणजे मुलीकडच्यांना जास्तीत जास्त खर्चात कसं पाडायचं त्याचे कन्सल्टंट असतात त्यातले आणि ते मुख्य भाग घेतात त्याच्यामध्ये, नाही का. दुसऱ्याच्या पैशाने यात काय निराळीच गंमत आहे. नाही, ह्यावर मला असं वाटतं की मोठ्या लोकांचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना दुखवून चालणार नाही आणि खर्चात पडलं तरी दुखवायचं कशाला. पण मला असं वाटतं की हल्ली म्हणजे जी लग्न करतात वगैरे ते जास्ती म्हणजे स्टेटस सिम्बॉल असंच वाटतं. म्हणजे की जितके लोक आपण बोलवू तेवढं आपण म्हणजे अगदी जास्ती श्रीमंत.
म्हणजे एक तर मी लग्न बघितलं त्यांनी ऑफिसमधले असं 1000 वगैरे लोक बोलवले अरे बापरे. आणि काय तर म्हणे की खूप वर्षात त्यांना बोलवलं नाहीये कधी, तर कधी बोलवायचं तर आता बोलून टाकूया. म्हणजे हा स्टेटस सिम्बॉल आहे का मुलीकडच्यांना जस्ट उकळणं आहे काय, हे म्हणजे असं एक क्वेश्चन मार्कच आहे तिथे. बोलवून टाकूया शब्द महत्वाचा आहे बरं का. हा जसा एक खर्चाचा मुद्दा असतो ना, तसं लग्न कशा प्रकारे करायचं ह्याची पण बरीच चर्चा चालते. की कुणाला सागर संगीत धार्मिक पद्धतीने करायचं असतं, कोणी म्हणतं की वैदिक पद्धतीने आटोपशीर करू, कोणी म्हणतं नोंदणी पद्धतीने करूया, तर कोणी म्हणतं की मराठी श्लोकांचे अर्थ कोणीतरी सांगावेत म्हणजे मग त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला असं वाटतं की विवाह हा एक विधी आहे आणि त्याबरोबरच तो एक चांगल्या प्रकारचा संस्कार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याकडे बघायला हवं. आणि जसं संस्कार म्हटलं की तो जन्मभरासाठी असतो. आपल्याकडे अशी कल्पना आहे की एकदा लग्न झालं किंवा एकदा विवाह झाला की ती जन्मभरची गाठ आहे. आणि याउलट पाश्चात्य कल्पना अशी आहे की तो एक सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सामाजिक करार या दृष्टिकोनातून त्याकडे बघतात. त्यामुळे एकदा जर लग्न झालं नंतर त्यांचं पटलं नाही तर त्यामध्ये घटस्फोट सुद्धा अपेक्षित आहे. आपल्याकडे घटस्फोट झाला समजा तरी पुन्हा त्यांना यायची सोय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं की हा संस्कार आहे तर तो एक योग्य विधीनुसार व्हायला हवा. याची ही एक त्याला बाजू आहे, सामाजिक बाजू आहे. त्याबरोबरच एक आध्यात्मिक बाजू सुद्धा आहे. उदाहरणार्थ ते नुसतं 2 शरीरांचं मिलन नसून 2 आत्म्यांचं मिलन आहे. त्यामुळे त्यावरती एक विशिष्ट संस्कार आणि विधीपूर्वक संस्कार व्हावेत ही एक संकल्पना त्यामागे आहे आणि ती योग्य प्रकारे व्हावी. आणि त्यामुळे जर आपण अगदी वैदिक विवाह हा शब्द जो वापरतो आपण तर त्याच्या मुळात जर गेलं तर तो अतिशय खरं म्हणजे सुटसुटीतच आहे आणि पण तो योग्य प्रकारे करायला हवा. आणि उदाहरणार्थ विवाह सूक्त जे आहे ऋग्वेदामध्ये त्यामध्ये त्यांनी काही अशा ऋचा आहेत त्यामध्ये त्यांचा अतिशय सुंदर आणि गोड अर्थ आहे. आणि तो जर आपण अर्थ समजून आणि योग्य प्रकारे जर आपण तो विधी केला तर मला असं वाटतं की खरा जो अर्थ आहे विवाहाचा तर तो त्यामध्ये येईल. आणि आम्ही सुद्धा असंच लग्न केलेलं आहे. त्याच्याबद्दल मला वाटतं की अर्चना जास्ती चांगल्या प्रकारे सांगू शकेल. पण बहुतेक वेळा हे आंधळेपणानेच होतं बरं का. एवढे अर्थ समजून घेऊन कोणी करत नाही लग्न. पण मला असं वाटतं की हे समजून द्यायलाही हवं. कारण आता जे ज्या तऱ्हेची लग्न मोडता आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर त्याचं अनालिसिस केलं तर त्यामध्ये हा भाग येतो. म्हणजे हा आंधळेपणा आहे तो फक्त विधींच्या बाबतीत नाहीये की लग्न नक्की कशासाठी असतं ह्याच्याही बाबतीत तो आंधळेपणा आहे. आणि मला वाटतं विवाह अभ्यास मंडळ हा त्याच्यावरती एक अतिशय चांगला तोडगा आहे. एका दिवसात हे संस्कार होणार नाहीत नाही का. म्हणजे त्या दिवशी कशाला सगळे सांगायला पाहिजे. अगदी लहानपणापासून सांगावं की कसं वागावं ते असा वादाचा मुद्दा आहे यांचा खरं म्हणजे नाही खरं का. कोणी एवढं समजून खरंच पुढे ते फॉलो करतं का नाही हे खरं क्वेश्चन मार्कच आहे. म्हणजे आपण जे सप्तपदी वगैरे जे विधी आहेत त्याचा म्हणजे खरोखर की बायकोनी नवऱ्याशी किंवा एकमेकांशी दोघांनी कसं वागावं आणि कसा संसार करावा हे खरं त्यातनं शिकवलं जातं आणि हे आपण आयुष्यभर लक्षात ठेवून तसं ते वागायला पाहिजे. म्हणजे हे खरं मला तर वाटतं 10व्या वर्षापासून शिकवायला पाहिजे नाही का. हो. आणखीन तर यांच्या बाजूने एक मुद्दा सांगतो बरं का की त्या दिवशी खरं म्हणजे लग्नाच्या खुद्द दिवशी खरं म्हणजे असं काही सिरियस ऐकण्याची वगैरे मनस्थिती नसते बरं का. उगीच काहीतरी असं गंभीर विधी त्याचा अर्थ असं सांगितलं तर खरं म्हणजे काही ऐकू येत नसतं, काही समजत नसतं त्या दिवशी. थांबवलेला असतो माणूस. मला असं वाटतं की विवाह संस्कार आहे आणि तो अतिशय गंभीर्याने आपण घ्यायला पाहिजे. जर त्या वृत्तीतून आपण त्याकडे जर बघितलं नाही, त्या दृष्टिकोनातून बघितलं नाही तर आपण संपूर्ण त्याचा अर्थच फार वेगळा आणि फार खालच्या किंवा जरा सवंग आणि उथळ पातळीवरती आपण घेऊ असं मला वाटतं. त्यामुळे त्याकडे अतिशय गांभीर्याने आणि सिरियसली त्याकडे बघायला पण ते एका दिवसात होईल असं वाटतंय तुम्हाला. अर्थात अशी अपेक्षा आहेच की ते पूर्वीपासूनच ते संस्कार असायला पाहिजे किंवा इनकल्केट व्हायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याची परिणती ही विवाह संस्कारामध्ये व्हायला हवी असते. या कुठल्याही संस्काराबद्दल या लोकांचं काय मतभेद नाहीये. तो सावकाश व्हायला पाहिजे. एका दिवशी कसं भाडेमार करता येईल अशा संस्कारांचा असा पॉइंट आहे तो. आणि हल्ली तर लोक काय आयडिया करतात की रजिस्टर मॅरेज म्हणून दाखवतात आणि धूमधडाक्यात एकदम रिसेप्शन करतात. ते विधी काय विधी कधीच म्हणजे ते डोक्यातही नसतं की विधी म्हणजे सगळं किंवा विधी संस्कार आहे वगैरे हे बाजूलाच राहतं सगळं. आम्ही रजिस्टर करतोय म्हणजे लोकांना दाखवायचं की बाबा आम्ही आटोपशीर करतोय, कमी खर्चात करतोय, वायफळ खर्च करत नाही. मात्र रिसेप्शन त्यावेळेस धूमधडाक्यात करायचं. मग ह्याला काय अर्थ आहे ना.
आणि जी विधिवत झालेली लग्न आपण बघतो ना, तिथे सुद्धा मला असं वाटतं की त्या विधींच्या मध्ये सुद्धा मुलींना कशा प्रकारे वागवलं जातं हे बघायला पाहिजे. त्याच्यात त्यांचा रोल अतिशय इनॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह असतो असं वाटतं मला. पण हे जे म्हणतात की आपल्याकडे विधिवत लग्न करून अशी सोय आहे की घटस्फोट घेऊ नये पण आयुष्यभर त्या आपल्या बंधनाचं ओझं वागत राहायचं. त्यापेक्षा पाश्चात्य हे बरं घेऊ, म्हणजे नाही पटलं तर आम्ही वेगळे राहू सुखात राहू ना. नाही, पण आता हे असं जर तुम्ही करत गेलात तर एक एक करत तुम्ही सगळंच कट करत चाललाय. मग त्याला लग्न म्हणायचं कशाला? आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता इथं आपण सगळे 7 मेंबर्स आहोत. अनिल दादा जसं म्हणले की या विधींचे संस्कार हे पहिल्यापासून व्हायला पाहिजेत. ते समजा आज आम्ही म्हणलो की आमच्यावर झालेले आहेत. आता माझ्या लग्नाची घटना ही माझ्या आयुष्यात आनंदाची घटना आहे. मकरंदकडे परवा घरी गेलो होतो, नुसतं घरी गेलं तरी ती आनंदाची घटना आहे. त्यांनी एक नवीन घर घेतलेलं आहे. तर तो जर मला जर त्याचा आनंद होतो त्याच्याकडे जायला, तर माझ्या लग्नाला अशा आनंदाच्या घटनेमध्ये मी मकरंदला का नाही बोलवणार? आणि असे माझे जे काही इतर मित्रमंडळी आहेत, काका आहेत, सर्व सहकारी आहेत, यांना जर न बोलवलं नाही तर माझ्या दृष्टीने हे चुकीचं आहे. दुसरे तुम्ही जे वायफट खर्च म्हणता की जेवण जास्त होतात किंवा तसं काय, हे नाही की आम्ही लग्न साधेपणाने करतो आणि नंतर एक जेवण हे करतो. आता हे एकाच दिवशी आहे म्हणून ते लग्नाचं जेवण हे आणि म्हणून वायफट हे म्हणण्याला माझा पूर्ण विरोध आहे. हे तुम्ही गेट टुगेदर म्हणून घेऊ शकता. स्मिताताईंना काहीतरी म्हणायचे. माझंही म्हणणं गेट टुगेदर हे हवंच, कारण त्या निमित्ताने सगळी लोक एकत्र येतात, भेटतात. आणि आजकाल इतकी गतिमान जीवनामध्ये कोणी कोणाला भेटत नाही. वर्षभर सुद्धा असं आपण पाहतो की आपले नातेवाईक मित्रमंडळी खूप क्वचित भेटतात. या निमित्ताने सगळे एकत्र येतात. नाहीतरी आपण एरवी गेट टुगेदर्स वगैरे ठेवतोच सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून. तर हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे आणि सगळ्यांनी त्या दिवशी यावं, एकत्र मजा करावी. मग एरवी ठेवतोच तर पुन्हा लग्नात कशाला? नाही, म्हणजे एरवी त्यासाठी ठेवता की नाही की सगळ्यांनी एकत्र खूप दिवसात भेटलो नाही, तर मग एरवी जर असं तुम्हाला वाटतं तर लग्नाच्याच वेळेला का नाही, त्यावेळेसही सगळ्यांनी एकत्र यावं आणि भेटून मजा करावी. पण माझ्या मते असं वाटतं की लग्न समारंभ हा एकत्र येण्याचा एकच एवढा म्हणजे निमित्त नाहीये. असे बरेच निमित्त असू शकतात, सुखदुःखाचे पण निमित्त असू शकतात की जेणेकरून आपण एकमेकाची औपचारिकपणे चौकशी करू शकतो. आणि प्रेम व्यक्त करणं ते तेवढं एकच निमित्त नाहीये समारंभ. म्हणजे लग्न साधेपणाने केलं आणि घरगुती जर म्हणजे गेट टुगेदर केलं, म्हणजे काही थोडक्या मोजक्या प्रेमाच्या नात्यातल्या ज्या थोडक्यात लोकांमध्ये जर आपण गेट टुगेदर केलं तर कार्यक्रम फार सुंदर होऊ शकतो. ज्यांना खरं व्यवस्थित सगळं जेवायला मिळतंय त्यांनाच त्यांनी जेवायला बोलायचं पुन्हा आणखी. आणि ते सारखंच एकमेकांना बोलवायचं. त्यांना काही मिळत नाही त्यांची आठवण नाही ठेवायची बरं का. अशी गेट टुगेदरची पद्धत आहे, हा आक्षेप आहे खरा. आणि जे असं म्हणतात ना की समाजाची बांधिलकी आहे, समाजाला बोलवलं पाहिजे. मला एक नेहमी अशी शंका येते की ह्याच जोडप्यामध्ये समजा विसंवाद झाला पुढे, तर हा जमलेला समाज किती पुढाकार घेतो त्यांचं जुळावं म्हणून किंवा त्यांचा प्रश्न सुटावा म्हणून. बोल बिंदास. या बाबतीत मला असं वाटतं की हे सगळे लोक ज्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाबद्दल बोलतायत, त्या सामान्य माणसाच्या मनात नटावं, थटावं, मिरवावं अशी एक नैसर्गिक इच्छा असते. नंतर आपण कधीतरी सगळ्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असावं, सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, हे स्वाभाविक त्याला वाटतं. आणि ही त्याची इच्छा फक्त त्याच्या लग्नातच पूर्ण होऊ शकते आणि त्यातनं त्याचा इगोही सॅटिस्फाय होतो. त्यामुळे त्याला तुमचा विरोध असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहेराबद्दल जे तुम्ही बोलताय, तर हल्ली छोट्या छोट्या मुलांच्या बर्थडेला सुद्धा रिटर्न गिफ्ट देतात. तर ते तुम्हाला बरोबर वाटतं कारण ते मित्रमैत्रिणींना देतात. आणि आम्ही आमच्या लग्नात आमच्या नातेवाईकांना परतीचे आहेर देतो, ते मात्र तुम्हाला कसं काय चुकीचं वाटतं मला कळत नाही. स्वतःच्या पैशाने स्वतःला परवडेल असं लग्न करणारा मुलगा किंवा मुलगी मला अजून माहिती नाही बरं का. म्हणजे वडिलांच्या पैशानी, दुसऱ्याच्या पैशानी असं सगळं चालतं, हा आक्षेप आहे ना. नाही, दुसरा एक माझा आक्षेप असा. दीपाच्या मुद्द्याचा म्हणजे खूपच गंमत वाटली की स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनण्यासाठी लग्न हा मार्ग होऊ शकतो, ह्याची खूप गंमत वाटली. आणि कितीतरी अनेक प्रकारांनी तुम्ही आयुष्यामध्ये यश मिळवून सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये दुसरा मुख्य मुद्दा असा आहे की ॲट द कॉस्ट ऑफ होम, म्हणजे माझ्या किती खर्चिक.
माझ्या मैत्रिणीची एक मुलगी आहे, तर ती सांगते की मला खूप थाटामाटाचं लग्न हवं, आयुष्यात एकदाच ते होणार आहे, मला त्याच्यात मग मिळवायला मिळणार आहे, मेहंदी लावीन, हे करीन ते करीन. आणि माझ्या मैत्रिणीचे म्हणजे त्या कुटुंबाची एवढी ऐपत नाहीये की ती एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या इच्छेप्रमाणे करू शकेल. म्हणजे ही त्यांच्या खर्चानी ही मिरवणार. अनिल दादा आता म्हणला तसं की मुलं मुली स्वतःचे पैसे, लग्नाचे पैसे कधी उभारत नाहीतच, आणि वर आईवडिलांकडे नसताना हिची हौस होणार, हिला मिरवायला मिळणार, म्हणून आईवडिलांचा खर्च झाला तरी बिघडत नाही, पण ही थाटाचं लग्न करणार. तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे आपल्या आईवडिलांनाच आपण आपल्या हौशीसाठी टॅक्सिंग करतोय, हे बरोबर नाही असं मला नाही. आम्ही कधीच असं म्हटलं नाही की स्वतःच्या ऐपती बाहेर जाऊन कर्ज काढून तुम्ही करा, पण ऐपतीप्रमाणे जे काय तुमचं आहे ते करण्यात काही हरकत नाही. कारण श्रीमंतांच्या घरी बर्थडे पार्टीज होतात, मोठमोठ्या अॅनिव्हर्सरीज होतात, आणि जे लोक यशस्वी होतात, पुढे जातात, तुम्ही म्हणता की स्वतःच्या धमकीवर कोवतीवर पुढे जातात, त्यांच्याबद्दल आता आपण बोलत नाही होत. आपण फक्त सामान्य माणसाबद्दल बोलतो असं मला वाटतं. बरोबर असं नाही म्हणत कोणी. हो बरोबर आहे. सर्व प्रकारच्या अशा दिखावाचे सगळे समारंभ सगळे बाद असं म्हणता येते. लग्न त्यातला एक भाग आहे. नाही, पण दीपा तू म्हणतेस ना ते मान्य आहे, म्हणजे तू जे म्हणतेस, पण मला हे समजत नाही, वाढदिवस हे फक्त एकाच माणसाचं असतं, लग्न असं नाहीये. लग्न 2 घरांच्या सगळ्याही नातलगांसाठीच निमंत्रण वगैरे असतं. वाढदिवस तुला हवं तर तू तुझ्याच बरोबरच्या, तू असं म्हणणारच मी आईच्या मैत्रिणीला बोलवीन, वडिलांच्या मित्राला बोलवीन, ते हवे असतात, पण हे फक्त तुझ्यासाठी. वाढदिवस म्हटलं की ती तुझे रिस्ट्रिक्शन राहतात की तुझ्या बजेटमध्ये तुला करायचंय. लग्न म्हटलं की रिस्ट्रिक्शन राहत नाही, तुला नवऱ्याचाही विचार करायला लागतो, त्यांचे नातलग, परत आई वडिलांचे नातलग, हा गोतावळा वाढतच जातं, ते लिंकिंग वाढत जातं. पण माझ्या आई वडिलांना सुद्धा त्यांचे मित्र मैत्रिणी दर वाढदिवसाला शक्य नसतं ना. तू ह्या वाढदिवसाला बोलवशील, नेक्स्ट वाढदिवसाला म्हणशील जाऊ दे मी ह्या वाढदिवसाला बोला, नेक्स्ट लग्न तर एकदाच होतं, वाढदिवस तर प्रत्येक वर्षी. पण तू आता म्हणालीस ना की बर्थडे पार्टीला तुम्ही पैसे खर्च करता, मग लग्नाला का नाही? म्हणजे काय, प्रत्येकाचं खूप रिस्ट्रिक्शन्स असतात त्याच्यावर. हे जी त्याची झिंग आहे ना, मी लग्न चढलं अगदी असा वाक्प्रयोग माझ्या दृष्टीने वाटतो की माणसाला तारतम्य राहतच नाही ना. म्हणजे खर्च इतका का तितका, का 100 माणसानं बोलवलं म्हणजे योग्य, का 500 योग्य, का 510 बोलवलं योग्य, ठरवणार कसं? ही पंचायत आहे त्याच्यामध्ये. आणि असं मिरवायला मिळालं म्हणून आत्मविश्वास जर वाढत असेल ना, तर लग्न झालेल्या सगळ्या लोकांचे आत्मविश्वास एकदम वाढायला पाहिजेत, नाही का? बरेच लोक असं समजतात की लग्न हे कशाचं तरी एंड आहे. चला तिकडे लग्न झालं म्हणजे झालं, आता खर्च केला म्हणजे संपला. पण खूप जण हा विचारच करत नाहीत की आता लग्न म्हणजे कशाची तरी खूप महत्वाच्या ह्याची सुरुवात आहे, म्हणजे एका समायुष्याची सुरुवात आहे. तर तिकडे ते खर्च वाचवून त्या मुला मुलींना जर त्यांचा संसार उभा करायला जर मदत होत असेल, आणि बाकीच्या सुद्धा कितीतरी गोष्टी असतात म्हणजे आपल्याला पुढे डिसाईड करायच्या, करिअर असतं वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण जास्ती विचार करून खर्च करावा असं मला वाटतं. म्हणजे खरं सेलिब्रेशन कशाचं बरं का, असाच प्रश्न आहे की आज लग्न झालं याचा अर्थ या पुढच्या वैवाहिक आयुष्यातल्या प्रश्नांना सुरुवात झाली, याचं सेलिब्रेशन. शेकडो माणसं बोलून त्यांना प्रश्न सोडवू द्यात ना, लेट देम बी सक्सेसफुल, मग करा ना सेलिब्रेशन 50व्या वर्षी, असा मुद्दा यांचा. आणि ती शेकडो माणसं बोलावलेली कशी, म्हणजे सगळ्यांना बरेच वेळेला लग्न कार्यामध्ये आपण बघत असतो की तिथे विश करून येतात आणि मागे येऊन काहीतरी नावं ठेवण्याचं काम चाललेलं असतं. मग तसं हे खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तुमची जरा कच्ची पडते बरं का बाजू. नाही असं मला वाटत नाही. याचं कारण आम्ही ज्यावेळी इतर लोकांना बोलवतो ते लोक फक्त माझ्या ओळखीतल्या त्यांच्यातल्या त्यांच्यात सुद्धा बोलणी चालणी ही चालू असतात. आणि दुसरा एक मुद्दा मला मांडावासा वाटतो की मगाशी जसं लग्नाच्या निमित्ताने जे जेवण झालं ते त्यांना जेवायला मिळतंय, त्यांनाच आपण जेवायला घालतोय. आता तेच मी इथं म्हणतोय की ज्या लोकांना हे मुद्दे पटतायत तीच लोक फक्त आता इथं हजर आहेत, ज्यांना हे द्यायला पाहिजे हे आता इथं नाहीच आहेत. तर असं हा एक, त्यामुळे असा हा इश्यू करू नये. हे आर्ग्युमेंट नाही होऊ शकत बरं का. मनपान म्हणजे दुसऱ्याच्या खर्चानी, हे सर्वात मोठा आक्षेप आहे की स्वतःच्या खर्चाने एखादा स्वतःचं मानपान करून घेत असेल ना तर तत्वतः काही हरकत नाही बरं का या लोकांची. पण दुसऱ्याच्या खर्चाने हे अधोरेखित आहे. आणि तिथे खरं म्हणजे मूळ प्रवृत्तीचं भांडण आहे बरं का. म्हणजे कसं माहिती आहे का की जसं आपण हुंडा म्हणतो ना की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, म्हणजे असे प्रत्यक्ष रुपये दिले की हुंडा म्हणायचं, पण अप्रत्यक्षपणे जे जे मुलीकडून मुलाकडे जात असेल तो डिफर्ड पेमेंटचा आपण शेवटी हुंडाच आहे ना. तसं दुसऱ्याच्या खर्चाने म्हणजे मुलीच्या खर्चाने मानपान, याला आक्षेप आहे खरं म्हणजे जास्त. असा तो मुख्य मुद्दा आहे. सगळ्या ठिकाणी हेच दिसतं की शो यांचा असतो आणि
खर्च सगळा मुलीकडचा असतो, हा. त्याला काहीच अर्थ नाही. हा. आणि जे लग्न करतात मोठ्या प्रमाणात त्यात बरंचसं असतं की लोकांना समजलं पाहिजे लग्न झालंय आपलं वगैरे, पण त्याचं एक दुसरी बाजू आहे. लग्न साधं करून, आणि बरीच लोक सध्या करतायत, साधं लग्न करून आपण समजा पेपरमध्ये एखादी बातमी देऊ शकलो की बाबा आमचं असं असं लग्न झालेलं आहे, तर सगळीकडे कळू शकतं. त्यासाठी मोठा समारंभ आणि वाजत गाजत बँड काहीच गरज नाही म्हणजे त्याचे लग्न करायची असं. अरे पण तू तुझं स्वतःच सांग ना, तुम्ही आत्ताच लग्न केलंय ना दोघांनी? आम्ही आत्ताच लग्न केलं, मी आणि वर्षानी. तेव्हा आम्ही असं ठरवलं आणि जसं बोललो जसं मनात होतं तसंच ठरवून आम्ही लग्न केलं. फक्त माझ्याकडचं 20 आणि तिच्याकडचं 20 असं दोघात मिळून आणि लग्न खर्च सगळा समान करून आम्ही ते लग्न पार पाडलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही हे पूर्ण लग्न आमच्या दोघांच्या खर्चाने केलं. त्याच्यात आम्ही आई-वडिलांना अजिबात इन्व्हॉल्व केलं नाही. हे छान आहे. या सगळ्या चर्चांच्या मध्ये एक निष्कर्ष निघाला की निष्कर्ष निघू शकत नाही. म्हणजे एवढं तुम्ही यांना पटवायचा प्रयत्न करताय, तुम्ही यांना पटवायचा प्रयत्न करताय, कारण या मूळ 2 प्रवृत्ती आहेत. आणि अगदी नेमके तुम्ही या प्रवृत्तीचं नसाल, वाईट मानून घेऊ नका कोणी, पण दाखवणं आहे त्यापेक्षा जास्त दाखवणं, काहीतरी निराळं दाखवणं ही एक प्रवृत्ती आहे. आणि या गटाचं असं म्हणणं आहे की बाबा हे नेमकं असं आहे, हे आमचं स्वतःच आहे, एवढंच आम्हाला खरं प्रोजेक्ट करायचं आहे. अशा खरं 2 प्रवृत्ती आहेत. आणि या सगळ्यामध्ये नेहमीचा मुख्य प्रश्न आपला असा आहे ना की एका दिवसाचा लग्न समारंभाचा विचार भरपूर झालेला आहे, म्हणजे होतोच आहे आणि सगळे करतात, पण पुढच्या 25-30 वर्षाच्या 50 वर्षाच्या सहजीवनाचं काय, त्याचा विचार अपुरा पडतो. ही खरी आपली मुख्य पंचायत आहे. म्हणून सगळ्या विवाह अभ्यास मंडळातली आपली धडपड आहे ती तिथे आहे खरी म्हणजे. आणि मी तर आणखीन असं म्हणतो की ह्या प्रकारच्या चर्चा किंवा असा विचार सगळा किंवा एवढे विचार असतात, म्हणजे एकच एक विचार नसतो, त्याला अनेक अँगल्स असतात. म्हणजे यांचं काहीतरी असतो, याची छटा असते, यांचं काहीतरी म्हणणं असतं, तेही खरं असतं, यातला काही भाग खरा असतो. ह्या सगळ्या प्रकारच्या चर्चा अगदी अशी 12-15 वर्षाची मुलं घरात असल्यापासून झाल्या तर पुरेसा त्याचा मॅच्युअर अभ्यास होऊन खरं म्हणजे लग्नाच्या वयापर्यंत योग्य विचारापर्यंत मुलं मुली पोहोचतील असं खरं आपल्या विवाह अभ्यास मंडळात सगळ्यांना वाटतं. आणि तशा प्रकारचं तुम्हाला अगदी कालपर्यंत नाही जमलं, आज आता याच्या पुढे असं सगळ्या कुटुंब चर्चा व्हाव्यात, कराव्यात घरामध्ये, या वयाच्या मुलांनाही संधी द्यावी, अशा प्रकारच्या सर्व प्रकारात घरात चर्चा व्हाव्यात अशी मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की असं करा. आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा असं बोलून आपला आजचा कार्यक्रम संपवूया. धन्यवाद.